युवराज भाऊजी, वेलकम बॅक. राहू दे. अजून चिडलीस ना माझ्यावर? युवराज भाऊजी, आता तुम्हीच समजवा तिला. अहो मान आहे हा तिचा, हो की नाही? युवी नाही. कर. वेलकम बॅक. ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. हॅलो युवराज भाऊजी. हे असं कसं? हे ते असं तसं जे दिसतंय ना तसंच आहे. हा माणूस मित्र आहे ना तुमचा? तुमच्या रूम मधनं गायब झाला होता. मला आठवतंय त्याप्रमाणे लग्नाच्या वेळेस पण आला होता. हळदीला, बरोबर ना? खूप जवळचा मित्र आहे वाटतं. मग भाऊजी, तुम्ही सांगताय का मी पोलिसात फोटो दाखवू त्याचा? हॅलो हॅलो, काही बोलायचं नाहीये का? नाही. नकाच बोलू तुम्ही. तुमच्या आजूबाजूला सगळेजण असतील ना. हा तेच म्हणूनच मी. बरं एक काम करा, मी जे सांगते ना ते माझ्या मागून बोला. हा काय म्हणा. बरं बरं, केलं माफ. हा? भाऊजी अहो बोला. अहो समोरच्यांनी जर प्रश्न विचारले ना तर तुम्हाला उत्तर नाही देता येणार. जड जात असेल तर एक दीर्घ श्वास घ्या, सोडा आणि मग म्हणा बरं बरं, केलं माफ. हा बरं बरं, केलं माफ केलं. हा म्हणा मी पण एवढं मनाला लावून घ्यायला नको होतं, चुकलंच माझं. हे पण बोला. काय झालं, मी पण एवढं मी पण एवढं मनाला लावून नव्हतं घ्यायला पाहिजे. तर माझं चल ठीक आहे ना, झालं ते झालं. आता सोड ना, सोड. गुड बॉय. आता म्हणा, शेवटी तू मोठी सून आहेस या घरची, तू चांगलाच विचार करणार. अरे आता मोठी सून आहेस तू, घरची मोठी सून आहेस ना. आता तू पण सगळा जो काही विचार करशील म्हणजे तो आता चांगल्यासाठीच केला असशील तू. बघा, मी म्हणाले होते की नाही, तारिणीची यात काहीही चूक नाहीये. शेवटी तिनेच घेतलं ना सावरून. हा हा ठीक आहे. ए निशी, अरे जरा बॅग भर आपली, चल निघायचं. चल येतो. झालं झालं, तेवढं झालं. येते की जाऊ आता? हॅलो, निघताय ना? लवकर या हा, आम्ही सगळे वाट बघतोय तुमची. निशी आपल्या घरी या परत. आणि हो, 6 वाजेपर्यंत या, नाहीतर निशी हो ते आईस्क्रीमचा. युवराज, तू माफ केलंस तारिणीला? हो, कारण मी असं ऐकलंय की माफी मागणाऱ्यापेक्षा ना माफ करणारा मोठा असतो. आणि मी तर माफी मागण्याआधीच माफ केलं, झालो मोठं. शिवाय म्हटलं आपलंच घर आहे, आपलं घर सोडून दुसरीकडे का राहायचं. आणि मम्मा तुला माहितीये, मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी इथे आलो. तुझी किती काळजी वाटली मला. मला ना राहून राहून विचार येत होते की माझी मम्मा कशी असेल, तिला काही झालं नसेल ना. म्हणजे कोणाच्या तरी पापाची शिक्षा माझ्या मम्माला नाही ना भोगावं लागणार. असे माझ्या मम्माने आजपर्यंत खूप काही भोगलं. शिवाय निशी,
हिला किती त्रास सहन करावा लागला. ही एवढं सगळं घडल्यानंतर रातोरात मला बेलसरांकडे घेऊन गेली. माझी किती काळजी घेतली तिने. हे एवढं सगळं निगेटिव्ह घडत असताना मला वाटलं की लेट्स सी द गुड पिक्चर. हां, बाकीचे सगळे आपल्याबरोबर वाईट वागतायत म्हणून आपण सगळ्यांबरोबर वाईट नाही बघायचं. सो मला राहवलं नाही, मी आलो. युवराज भाऊजी, अहो किती थोर विचार आहेत तुमचे. नाहीतर बघा ना, काही काही माणसांचे केस जातात, दाढी पांढरी होते, तरी सुद्धा त्यांना समज येत नाही. शिका शिका, माझ्या मुलाकडून काहीतरी शिका. जा बाळा, आराम कर. हा, तुला झोप मिळाली नसेल ना तिकडे नीट. जा. तू आराम कर मम्मा. चेहरा बघ कसा झालाय तुझा. जा जा जा. काळजी नको करूस. आता मी आलोय. जा 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 ग. जा बॅग घेऊन जा. फ्रेश वगैरे हो जा. तू पण चल ना. अगं मी येतो. मी जरा इथे रिलॅक्स होतो. तू जा ना. तू फ्रेश होऊन घे. जा जा. हा मग चल ना, रूम मध्ये जाऊन रिलॅक्स हो. जा म्हटलं ना एकदा. जाते ना, चिडतो कशाला. ए काय बोलायचं नाही तुला? मी काही बोलायला हवं असं वाटतंय का तुम्हाला? तर नाटकं करू नकोस का? काय प्रश्नच चुकतोय ना युवराज भाऊजी. काय आहे हे नाही, कोण आहे हा, असा प्रश्न असायला पाहिजे, हो की नाही? हा फोटो? हा फोटोतला माणूस तो, अहो हाच तर माणूस आहे ज्याला मी तुमच्या खोलीत बघितलं होतं. आणि मी जेव्हा त्याला विचारलं त्यावेळेस तो मला म्हणाला की तो तुमचा मित्र आहे. पण तुम्हाला जेव्हा मी घरच्यांसमोर विचारलं त्यावेळेस तुम्ही नकार दिला होता. अहो हाच तर माणूस आहे ना जो तुम्हाला लग्नात भेटायला आला होता तुमच्या हळदीच्या वेळेला, आठवलं? कोण आहे हा? काय करतो, काय नाव काय आहे त्याचं? आता हे सगळं जर मी घरच्यांसमोर सांगितलं तर घरच्यांना पण हे प्रश्न पडतीलच ना. ते विचारणारच तुम्हाला की हा कोण आहे, काय करतो, त्याचं नाव काय आहे. बापरे युवराज भाऊजी, तुम्हाला तर घामच फुटला हो. काय झालं? अहो उत्तर द्या ना, कोण आहे हा? खरंच मित्र आहे का तुमचा? बापरे, काही चुकीचं करत नाही आहात ना? नाही म्हणजे माझ्या असं कानावर आले की तो माणूस वॉन्टेड आहे. तुमचं काही बिझनेस वगैरे नाही आहे ना त्याच्यासोबत? काही डील वगैरे तसं काही नाही आहे ना? नसेल तरच बरं आहे. बरं ते सगळं जाऊ देत, तुम्ही मला सांगा, मी अजूनही माफी मागायची गरज आहे का? एक कप परत युवराज खांडेकरच्या वाकड्यात जातेस तू. माझा मॅटर सगळा हाताळणी ह्याच्यापासून लांब राहायचं. मी पण या घरची मोठी सून आहे. जर मी या सगळ्यात पडू नये असं तुला वाटत असेल ना, तर मी जे सांगतेय ते नीट लक्ष देऊन ऐक. इथे राहायचं असेल तर मस्तीत नाही राहायचं, शिस्तीत राहायचं.